दिनांक 1 जानेवारी 2011 पर्यंत निवासी कारणांसाठी सरकारी जमिनीवरती केलेलं अतिक्रमण आता नियमित केलं जाणार आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये हा निर्णय लागू होणार आहे. हे अतिक्रमण नियमित करण्यासाठी नेमकी पात्रता काय आवश्यक आहे, ह्यासाठी अटी आणि शर्ती काय असणार आहेत, जागेची किती मर्यादा असणार आहे, त्याचबरोबर शुल्क किती भरावा लागणार आहे आणि ह्या संदर्भातली नेमकी प्रक्रिया काय आहे, अर्ज कोणाकडे करायचा आहे, ही संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी संदेश. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. राज्य शासनानं एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. दिनांक 1 जानेवारी 2011 पर्यंत जी अतिक्रमणं सरकारी जागेवरती होती आणि ती केवळ निवासी कारणांसाठी झालेली होती, अशी सर्व अतिक्रमणं आता नियमित केली जाणार आहेत. पण ह्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या व्यावसायिक कारणासाठी केलेलं अतिक्रमण हे नियमित केलं जाणार नाही, ही महत्त्वाची गोष्ट आहे. ह्या माध्यमातून नियमित केली गेलेली जमीन ही भोगवाटादार वर्ग 2 ह्या दर्जाची असणार आहे. त्यामुळे अशा जमिनीचं हस्तांतरण, विक्री करता येणार नाही, त्यावरती निर्बंध असणार आहेत. अतिक्रमणं नियमित करण्यासाठी नेमकी पात्रता काय आवश्यक असणार आहे, त्याबद्दल आपण आता सविस्तर माहिती पाहू. दिनांक 1 जानेवारी 2011 रोजी किंवा त्यापूर्वी झालेली आणि सध्या अस्तित्वात असलेली केवळ निवासी अतिक्रमणं नियमित करण्यासाठी पात्र असणार आहेत. मात्र त्या परिसरातील लोकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन तेथील किराणा दुकान, मेडिकल, दळणाची चक्की किंवा छोटेखानी दवाखाना अशी अतिक्रमणं जर अतिक्रमणधारकांच्या स्वतःच्या मालकीचे असतील तर त्या अतिक्रमणांना घराचाच भाग समजून नियमित करण्यासाठी अपवादात्मक परिस्थितीमध्ये परवानगी दिली जाऊ शकते. त्याचबरोबर हे अतिक्रमण नियमित करण्यासाठी काही कागदपत्रांचा पुरावा देखील आपल्याला द्यावा लागणार आहे. त्यामध्ये मतदार यादीतील नाव, वीज बिल, मालमत्ता कराची पावती ह्या प्रकारचे कागदपत्र तुम्हाला सादर करावी लागणार आहेत. त्याचबरोबर निवासी पुराव्यासाठीचे इतर शासकीय दस्तऐवज जसे की ग्रामपंचायतमधील 8अ उतारा, अतिक्रमण सर्वेक्षण नोंदवही, झोपडपट्टी घोषणेची अधिसूचना इत्यादी कागदपत्रे देखील ग्राह्य धरली जाणार आहेत. पण त्यानंतर पुढची पात्रता आहे की सदरचं अतिक्रमण हे फक्त राहण्यासाठी म्हणजे स्वतःच्या राहण्यासाठी केलेलं अतिक्रमणच ह्यामध्ये पात्र ठरणार आहे. कुठल्याही प्रकारच्या व्यावसायिक कारणासाठी जर अतिक्रमण केलेलं असेल तर अशी अतिक्रमणं ह्या योजनेमध्ये पात्र ठरणार नाहीत. ज्या जमिनीवरती घर बांधण्याची परवानगी ही आधीपासूनच आहे, म्हणजे जी जमीन रेसिडेन्शियल एरिया म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे, केवळ अशा जमिनीवरती केलेलं अतिक्रमण ह्यामध्ये नियमित केलं जाणार आहे. दिनांक 1 जानेवारी 2011 पर्यंत गायरान जमिनीवरती भूमिहीन शेतमजूर, अनुसूचित जाती किंवा जमातीचे लोक यांनी राहण्यासाठी अतिक्रमण केलेलं असेल तर अशी अतिक्रमणे ही नियमित केली जाणार नाहीत. तर अशा लोकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून घर दिले जाणार आहे आणि सदरची जमीन ही थेट लाभार्थ्यांना हस्तांतरित न करता ती स्थानिक स्वराज्य संस्थेकडे हस्तांतरित केली जाणार आहे. जंगल जमीन किंवा डेव्हलपमेंट प्लॅनच्या जमिनीवरती जर अतिक्रमण झालेलं असेल तर अशा जमिनी थेटपणे लाभार्थ्यांना दिल्या जाऊ शकत नाहीत, तर त्या जमिनी अगोदर डिनोटिफाय कराव्या लागतात, म्हणजे त्याचा जंगल किंवा आरक्षित दर्जा हा काढून घ्यावा लागतो. त्यानंतर ह्या जमिनी संदर्भातला प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे पाठवावा लागतो आणि केंद्र सरकारच्या निर्णयानुसार अशा जमिनी ह्या नियमित केल्या जाऊ शकतात. त्यामध्ये पुढील पात्रता आहे की जो भारताचा नागरिक नाही त्याचे अतिक्रमण कधीही नियमित केले जाणार नाही. त्यानंतर ह्या योजनेसंदर्भात नेमक्या अटी आणि शर्ती काय आहेत त्याबद्दल आपण आत्ता माहिती पाहू. ह्यामध्ये सर्वात महत्त्वाची अट आहे की एका कुटुंबाला संपूर्ण राज्यामध्ये केवळ एकच अतिक्रमण हे नियमित करून घेता येऊ शकते. अशा प्रकारचं शपथपत्र त्या कुटुंबाला त्यांच्या अर्जासोबत सादर करावं लागणार आहे. कुटुंबामध्ये पती, पत्नी आणि त्यांची अविवाहित मुलं अशी कुटुंबाची व्याख्या राज्य शासनाने केलेली आहे. त्यामध्ये पुढची महत्त्वाची अट आहे की अशा जमिनी हस्तांतरित करता येणार नाहीत, कारण अतिक्रमण नियमित केल्यानंतर अशा जमिनींना भोगवाटादार वर्ग 2 हा दर्जा प्राप्त होणार आहे आणि ह्या दर्जातील जमिनी
हस्तांतरित करता येणार नाहीत किंवा त्याची विक्री करता येणार नाही किंवा भाडे करारावरती देता येणार नाहीत. अतिक्रमण नियमित केलेल्या आदेशाच्या तारखेपासून पुढील 5 वर्षापर्यंत सदर जागा कोणत्याही प्रकारे विक्री, भाड्याने देणे किंवा इतर प्रकारे हस्तांतरित करता येणार नाही किंवा जागेच्या वापराबाबत बदल करता येणार नाहीत. त्यानंतर पुढील अट ही बांधकामाच्या स्वरूपाबाबत आहे. ह्यामध्ये केवळ निवासी कारणांसाठी केलेलेच बांधकाम ह्यामध्ये ग्राह्य धरले जाणार आहे. व्यावसायिक कारणासाठी केलेले बांधकाम ह्यामध्ये ग्राह्य धरले जाणार नाही. तांत्रिक निकष व ना हरकत प्रमाणपत्र. जर अतिक्रमण केलेली जागा सार्वजनिक प्राधिकरणाच्या म्हणजे रेल्वे, महामार्ग, विद्युत वाहिन्या ह्याच्या जवळ असल्यास, तसेच नदी, नाले, वन, CRZ क्षेत्र ह्याच्या जवळ जर अतिक्रमण असेल तर संबंधित विभाग किंवा प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे NOC घेणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर जागेची मर्यादा आणि भराव्या लागणाऱ्या शुल्काबाबत आपण माहिती पाहू. ग्रामीण तसेच शहरी भागामध्ये 1500 स्क्वेअर फुटापर्यंतचे अतिक्रमण हे नियमित केले जाणार आहे. त्यामध्ये 500 चौरस फुटापर्यंतचे निवासी अतिक्रमण हे विनामूल्य नियमित केले जाणार आहे. तसेच 500 ते 1500 स्क्वेअर फुटाच्या दरम्यान असलेले निवासी अतिक्रमण नियमित करण्यासाठी जागेच्या बाजार मूल्याच्या 10% रक्कम भरावी लागणार आहे. तसेच अतिक्रमण केलेल्या जागेच्या निवासी कारणासोबतच व्यावसायिक कारणासाठी वापर होत असेल तर, म्हणजे घरासोबतच एखादे दुकान असेल तर अशी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी बाजार मूल्याच्या 25% रक्कम भरावी लागणार आहे. तर ह्यामध्ये 500 चौरस फुटापर्यंतचे निवासी अतिक्रमण हे विनामूल्य नियमित केले जाणार आहे. तर उर्वरित अतिक्रमणासाठी 10% ते 25% रक्कम भरावी लागणार आहे. त्यानंतर ह्या योजनेच्या अंमलबजावणीची नेमकी कार्यपद्धती कशी असणार आहे त्याबद्दल आपण आत्ता माहिती पाहू. निवासी अतिक्रमण नियमित करण्यासाठी दिनांक 31 डिसेंबर 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे. नेमका अर्ज कोणाकडे करायचा आहे त्याबद्दल आपण माहिती पाहू. महानगरपालिका क्षेत्रामध्ये वॉर्ड अधिकाऱ्यांकडे अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रामध्ये मुख्याधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करायचा आहे. तर ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवक म्हणजे ग्राम विकास अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करायचा आहे. यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे की स्मशानभूमी, खेळाचे मैदान, शाळा किंवा रुग्णालय किंवा इतर कुठल्याही सामाजिक उपयोगासाठी जर जमीन राखीव असेल तर अशा जमिनीवरती केलेले अतिक्रमण हे कोणत्याही परिस्थितीमध्ये नियमित केले जाऊ शकत नाही. ही अतिक्रमण नियमित करण्याचे अधिकार नेमके कोणाकडे आहेत त्याबद्दल आपण आता माहिती पाहू. ह्यामध्ये प्रत्येक स्तरावरती निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन केली जाणार आहे. त्यामध्ये सर्वप्रथम महानगरपालिका आणि अवर्ग नगरपालिका ह्या क्षेत्रामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाणार आहे आणि ती समिती ह्यामधील अतिक्रमण नियमित करण्यासाठीचे निर्णय घेणार आहे. त्याचबरोबर ब आणि क वर्ग नगरपालिका आणि नगरपंचायती ह्या स्तरावरती उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाणार आहे आणि ती समिती ह्या स्तरावरील अतिक्रमण नियमित करण्यासंदर्भातले निर्णय घेणार आहे. त्यानंतर ग्रामीण भाग म्हणजे ग्रामपंचायत स्तरावरील निर्णय घेण्यासाठी संबंधित तालुक्यातील तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाणार आहे आणि ती समिती ग्रामीण भागातील अतिक्रमण नियमित करण्यासाठीचे निर्णय घेणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाणार आहे. त्याला आढावा समिती असं म्हटलं जाणार आहे आणि ही समिती ह्या सर्व कामावरती देखरेख ठेवणे किंवा याचा आढावा घेणे ह्या प्रकारची कामं ह्या समितीमार्फत केली जाणार आहेत. दर 3 महिन्यांनी आढावा घेणे हे आवश्यक असणार आहे. तर अशा प्रकारे राज्यातील सरकारी जमिनीवरील निवासी कारणासाठी झालेले अतिक्रमण हे नियमित करण्यासाठी राज्य शासनाने ही योजना आणलेली आहे. ह्या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा. माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.